सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित। मुंबई येथे व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम व महाराष्ट्र शासन आयुष्मान भारत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना महाराष्ट्र भूषण सन्मान कार्य 2025 या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा मानाचा पुरस्कार मंत्री मंगलप्रसाद लोढा तसेच आयुष्मान भारतचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांना प्रदान करण्यात आला। तसेच सत्यपाल चिंचोलकर महाराज, शिवराज पवार, कचरूजी सारडा, डॉक्टर सविता गिरे पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले आहे। तर 15 पत्रकारांना पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड देण्यात आले। या कार्यक्रमाला महेंद्र कल्याणकर, भारतीय प्रशासकीय सेवा, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, महेश पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई, राणा सूर्यवंशी, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते तसेच चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय सरचिटणीस व्हॉइस ऑफ मीडिया हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते। तसेच प्रसन्ना जोशी, संपादक पुढारी मराठी वृत्तवाहिनी, विशाल पाटील, संपादक लोकशाही मराठी वृत्तवाहिनी, विनोद तळेकर, संपादक NDTV मराठी वृत्तवाहिनी, प्रसाद काते, संपादक जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनी यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडिया संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष संदीप काळे हेही उपस्थित होते। यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे आंतरराष्ट्रीय प्रमुख गगन महोत्रा, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख, उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हारून नदवी, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते, सांगली जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत कोकडे तसेच सांगली जिल्हा संघटक अल्ताफ खतीब उपस्थित होते। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे मंकाळ।